साखर आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्यातील 1300 यंत्रमालक यंत्रांसह साखर संकुल आणि मंत्रालयाला घेराव घालतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आंदोलनापूर्वी गेल्या बुधवारी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले होते। मार्च महिन्यामध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 10 एप्रिलपासून साखर संकुलला घेराव देण्यात येईल। तरीही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संपूर्ण राज्यातील यंत्र घेऊन मुंबई येथे मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे। संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव म्हणाले, गेल्या 5 वर्षापासून आमच्या मागणीसाठी लढा देत आहोत, परंतु सरकार केवळ आश्वासनच देत आहे। यावेळेस जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनाचे स्वरूप उग्र करणार आहोत। आंदोलनात महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव, संजय साळुंखे, सागर पाटील, गणेश यादव, जगन्नाथ सपकाळ, अभय कोल्हे, धनंजय काळे, जयदीप पाटील, तुषार पवार यांच्यासह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मशीन मालक सहभागी झाले होते। ऊस तोडणी यंत्राचा तोडणी दर 50% वाढवून द्यावा, बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत 3 वर्ष मुदतवाढ मिळावी, 65 कपात 1.5% असावी, यंत्राचे तोडणीवर वाहतूक दर वाढवण्यात यावेत। 2019 पासून जवळपास 900 मशीनला अनुदान मिळालेले नाही, ते अनुदान देण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। नमस्कार, मी अमोलराजे जाधव, सातारा, सचिव महाराष्ट्र मशीन मालक संघटना। आम्ही प्रमुख मागण्यांमध्ये पहिली मागणी केलेली की आम्हाला दर वाढ द्या। आज आमचा खर्च 450 रुपये ते 460 रुपये होतोय आणि आम्हाला तोडणी दर मिळतोय 450 ते 500 रुपये। आज काही कारखाने 10 रुपये लॉस मध्ये आम्हाला तोडायला लावतायत किंवा काही कारखाने 40 रुपयावर धंदा करायला लावतायत। आज हा प्रोजेक्ट 1,40,00,000 आहे, पैकी 40 लाख रुपये आम्ही डाऊन पेमेंट केलंय, 1 कोटीचं कर्ज काढलेलं आहे। 2 वर्ष दुष्काळ होता, दोन्ही वर्षात कुठल्याही मशीन मालकाचा व्यवसाय झालेला नाही। 6,000-7,000 टन मॅक्झिमम झालं। 6,000-7,000 टन तोडत असताना आम्हाला शिल्लक राहिली किती तर 40 रुपयानं 3 लाख रुपये। 24 लाखाचा हप्ता आम्ही भरायचा कुठून? 24 लाखाचा हप्ता जर भागवायचा असेल तर किमान 750 रुपये तोडणी दर हा मिळाला पाहिजे, ही आम्ही आयुक्तांना, मुख्यमंत्री साहेबांना आणि खास करून अजितदादांना विनंती केलेली आहे। अजितदादांनी आम्हाला उद्या बोलवलं पण आहे। अजितदादा काय निर्णय घेतील ते पाहूया। दुसरी आमची मागणी होती की एक कर्जाचे हप्ते गेलेले नाहीयेत। आता कर्जाचे हप्ते जर जाणार नसतील तर आमचं सिबिल खराब होईल, आम्हाला दुसरीकडून कुठूनही कर्ज उपलब्ध होणार नाही। या गोष्टीसाठी आम्हाला 2 वर्ष ते 3 वर्ष हप्त्यांना मुदत वाढवून द्यावी। तिसरी मागणी आमची होती 65 कपात। तो ऍक्च्युअली 65 कपातीचा GR होता शासनाचा, 4.5% 65 कपात ही शेतकऱ्यांच्याकडून करायची, पण या कारखानदारांनी चोरांनी काय केलं की 4.5% शेतकऱ्यांचे, 4.5% मशीन मालकाचे आणि 4.5% हे वाहतूकदाराचे, 9% डायरेक्टली चोरी करायला सुरुवात केली। गेले 3 वर्ष ही चोरी साखर कारखानदारांची चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही 3 आंदोलनं केली, 2 आंदोलनं केली, हे 3रं आंदोलन नम्रतेचं आहे। याच्या पुढे आमचा अंत संपलेला असेल। 10 एप्रिल पासून आम्ही 2600 इनफिल्डर आणि 1300 मशीन घेऊन पुण्यामध्ये साखर संघाला घेराव घालण्यासाठी येणार आहे। जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल।